नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज सुद्धा एक इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे तुमची मान। मानेच्या आकारावरून कळतो व्यक्तीचा स्वभाव आणि नशीब। कोणत्या प्रकारची मान काय सांगते हे आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, माणसाचा स्वभाव ओळखायचा असेल किंवा व्यक्तिमत्व जाणून घ्यायचे असेल तर त्याचा चेहरा, नाक, कान, डोळे, गाल, कपाळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाचे हावभाव, त्यावरून व्यक्ती कशी आहे आणि तिचे नशीब कसे आहे याचा अंदाज लावता येतो। अगदी प्राचीन काळापासून या गोष्टी आणि हे ज्ञान परंपरेने चालत आलेले आहे। व्यक्तीच्या शरीराची ठेवण कशी आहे यावरून, तसेच शरीरावर असलेल्या जन्मखुणा, तीळ यावरून व्यक्ती भाग्यवान आहे की कम नशिबी आहे हे सुद्धा सांगता येते। समुद्रशास्त्रानुसार मानेच्या वेगवेगळ्या आकारावरून त्या व्यक्तीबद्दल अंदाज बांधता येतो। तर सुरुवातीला बघूया आपण की सरळ मान असलेल्या व्यक्ती कशा असतात। ज्या व्यक्तीची मान सरळ आहे अशी माणसं अतिशय स्वाभिमानी असतात। स्वतःची ओळख स्वतः निर्माण करतात। परिश्रम आणि मेहनत करून स्वाभिमानाने आपले जीवन जगतात। इतरांना मदत करण्यात त्यांना आनंद वाटतो। यांचा मित्रपरिवार चांगला असतो, मात्र त्यांना स्वतःच्या कामामध्ये इतरांनी ढवळाढवळ केलेले आवडत नाही। त्यानंतर सर्वसाधारण म्हणजे त्याला आपण आदर्श अशी मान म्हणूया, कारण अशी मान असलेल्या व्यक्तीची मान, तिची लांबी रुंदी ही समान असते। ही माणसं अतिशय आदर्शवादी असतात। अशा व्यक्ती समाजाच्या कल्याणासाठी नेहमी अग्रेसर असतात। अडचणी आणि संकटांना या व्यक्ती कधीही घाबरत नाही। कठोर परिश्रम करून यश मिळवणाऱ्या असतात। सर्वांशी सामंजस्याचे नाते ठेवतात। तसेच जवळच्या मित्रमैत्रिणींना अडचणीच्या काळामध्ये मदत करणारे असतात। ज्या व्यक्तीची मान इतरांच्या तुलनेत आकाराने छोटी म्हणजे लहान असते अशा व्यक्ती सरळ मार्गी असतात, मेहनती असतात, खूप कमी बोलणाऱ्या असतात, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या व्यक्ती असतात। कोणावरही विश्वास ठेवण्याच्या स्वभावामुळे कधीकधी काही धूर्त लोक त्यांचा गैरफायदासुद्धा घेऊ शकतात। अशा व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि आकर्षक तसेच विनम्र स्वभावाचे असतात। लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात। अशा व्यक्ती आपला गुरु किंवा वडीलधाऱ्या माणसांना कधीच धोका देत नाही। आज्ञाधारक स्वभाव असल्यामुळे त्या सर्वांना आवडतात। त्यानंतर बारीक मान, ज्या व्यक्तीची मान अतिशय बारीक आणि पातळ असते अशा व्यक्ती थोड्या भित्र्या स्वभावाच्या असतात। यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे लवकर आजारी पडतात। मात्र अशा व्यक्ती महत्त्वाकांक्षी असतात, कमी बोलणाऱ्या असतात। कष्टाची कामे करणे त्यांना आवडत नाही। शारीरिक श्रम, व्यायाम केल्याने मात्र ते चांगले जीवन जगू शकतात। त्यानंतर तिरकी मान, तिरकी मान असणाऱ्या व्यक्ती ह्या खूप विचार करणाऱ्या असतात, मात्र आपले विचार मांडताना त्या अडखळतात। त्यामुळे त्यांना समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करता येत नाही। त्यांना मजाक करायला आवडते। छक्के-पंजे करणाऱ्यासुद्धा काही व्यक्ती असतात। त्यानंतर खाली मान करून चालणारे काही लोक असतात। समुद्रशास्त्रानुसार हे लोक नशीबवान मानले जातात। अशा लोकांना नशिबाची साथ मिळते। मोठमोठी किंवा अशक्य कामंसुद्धा अशा व्यक्ती सहज पाडतात। त्यांना कोणत्याही कामात अडथळे येत नाही। कोणतेही काम असो ते मोठ्या उत्साहाने करतात। त्यानंतर मोठी मान, ज्या लोकांची मान आवश्यकतेपेक्षा मोठी असते ती माणसं सत्याच्या मार्गाने जाणारी असतात। मेहनत करून आणि प्रयत्नपूर्वक यश मिळवतात। कोणतीही गोष्ट असो ते ती गांभीर्याने घेतात आणि असे लोक विश्वासू आणि बुद्धिमान असतात, तसेच ताकदवान असतात। अशा व्यक्ती अतिशय आनंदी जीवन जगताना दिसतात। त्यानंतर जाड मान, ज्या व्यक्तीची मान जाड असते अशा व्यक्ती ताकदवान असतात, शांत स्वभावाच्या असतात। त्या सहसा कोणाच्या भानगडीमध्ये पडत नाहीत, मात्र त्यांना त्रास दिल्यास ते त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतात। स्वतःच्या मनाप्रमाणे त्यांना काम करायला आवडते। आपल्याला दिलेले काम मात्र प्रामाणिकपणे करतात। तर मंडळी, तुमच्या लक्षात आले असेल की आपली मानसुद्धा किती महत्त्वाची असून त्यामुळे आपल्याला व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे भाग्य याचा अंदाज सहज लावता येतो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, तसेच तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।